प्रति पंढरपूर करतोय म्हणजे पसायदान वन आपण या इथे करतोय की जेणेकरून सगळ्या अनेक भक्तांना वारकऱ्यांना या इथं पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाला आवडणारं, विठ्ठलाला आवडणारं चंदनाचं झाड पण आहे, तिथे रक्तचंदनाचं पण झाड आहे, तिथे पिंपळाचं झाड पण आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलाचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. श्री सद्गुरूंना वंदन करून आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करतोय. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आत्ता मी आलेलो आहे आपल्या श्रीवर्धनपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर ओम स्वामी समर्थ साधना केंद्राजवळ आलेलो आहे. वडगर पांगळोली येथील श्री स्वामी समर्थ मठ म्हणजेच ओम स्वामी समर्थ साधना केंद्र या ठिकाणी आलेलो आहे. श्री स्वामी समर्थांची आज पुण्यतिथी आहे. आज 18 एप्रिल 2023 या निमित्ताने या ठिकाणी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी आहेत. आत्ता थोड्या वेळातच अभिषेक होणार आहे. पहाटेची वेळ आहे, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी अभिषेक वगैरे होणार आहे. तो अभिषेकसुद्धा पाहता येईल आणि संपूर्ण या मठाचा परिसर, स्वामी समर्थ साधना केंद्राचा परिसरसुद्धा आपल्याला पाहता येईल. आज या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी आता थोड्या वेळातच म्हणजे अभिषेक झाल्यानंतर आपले जे वारकरी संप्रदायातले जे वारकरी आहेत, रामचंद्र वाघे म्हणजेच सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्फत आणि आपले संपूर्ण वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी यांच्याकडून या ठिकाणी म्हणजेच आपलं ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये आत्ता पसायदान वने म्हणजेच पसायदान वन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल. चला आपण आता ओम स्वामी समर्थ या साधना केंद्राजवळ आलेलो आहोत. पहाटेची वेळ आणि या ठिकाणी अभिषेकसुद्धा सुरुवात होणार आहे. आता आपण वडघर पांगळोली येथलं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत. हा संपूर्ण परिसर सुंदर आणि निसर्गाने नटलेलं असं या ठिकाणीचं वातावरण आपल्याला पाहता येईल. श्री स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये आता आपण प्रवेश करतोय. या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची आज पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने सर्व विविध कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहतासुद्धा येतील. या ठिकाणी महिला भाविक आपल्याला रांगोळी काढताना पाहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर ओम श्री स्वामी समर्थ साधना केंद्राचा आहे, जो आपल्याला पाहता येईल. परमपूज्य श्री दीपक काका जोशी या ठिकाणचे विश्वस्त, थोड्या वेळाने आपण त्यांनासुद्धा भेटणार आहोत. श्री स्वामी समर्थांचं कळसाचं दर्शन होते आपल्याला. या ठिकाणी अभिषेकाला सुरुवात झालेली आहे.
ओम भर्वस्वः चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणात् मायुताः ओम भर्वस्वः नैवेद्यं गृहीतां देव भक्तिमेशनां कुरु इच्छितं मे वरं देहि परत्यदम् ओम बसव सद्गुरु स्वामी समर्थान्मनः नैवेद्यार्थे अन्नमय सोपस्कार नाना नैवेद्यं खर्वर नैवेद्यं समर्पयामि सत्कंद वर्तेन परिषिञ्चामि अमृतोपस्मसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा सार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि फलदं सर्वं त्रैलोक्यं सजातं तस्मात् फलप्रदानेन सफलाशमताः ओम भर्वस्वः सद्गुरु स्वामी समर्थान्मनः फलार्थे महाफलं नारिकेलफलं समर्पयामि आपण सर्वांनी या ठिकाणी आत्ता अभिषेकाचा हा समर्थ कुटुंब आहे. हे कुटुंब सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की पसायदान वन म्हणजे नेमकं काय आहे. तर आम्हाला त्याचं थोडक्यात माहिती द्या. मंडळी नमस्कार. त्या ठिकाणी जरूर एकदा भेट द्या, कारण या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे झाडे पाहायला मिळतील, निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थांचं आपल्याला पुन्हा एकदा दर्शन होतं आहे. या ठिकाणी आपण हा जो संपूर्ण परिसर पाहतोय, अगदी विविध प्रकारची झाडे आहेत या ठिकाणी, तीसुद्धा आपल्याला पाहायलाही मिळतील. आणि जे आपल्याला जी संकल्पना आहे पसायदान वनांची, ती आपल्याला आता माहिती पडली की पसायदान वन म्हणजे नेमकं काय आहे. कारण या ठिकाणी विविध प्रकारची झाडे ज्यावेळेस त्या माऊलींच्या वेळेस होती ती त्यांची स्थापना या ठिकाणी होणार आहे. आता थोड्या वेळाने या ठिकाणी वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, कारण का या ठिकाणी पसायदान वन आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताना आपल्याला सर्वांना पाहायलाही मिळेल.